तुम्हाला माहित आहे का, पित्याने आम्हाला येशूचं नाव शस्त्र वापरायला दिलेलं आहे. प्रियांनो, त्याचं प्रगटीकरण तुम्हाला प्राप्त हो. ते नाव अद्भुत नाव आहे. प्रियांनो, मी तुम्हाला सांगतो, ते नावच नव्हे, तर खुद्द पवित्र आत्मा तुमच्यामध्ये येऊन वस्ती करतो. प्रियांनो, परमेश्वराचा आत्मा तुमच्यामध्ये येऊन वस्ती करतो. देव पिता तुमच्यामध्ये येऊन वस्ती करतो. त्या प्रभूला धन्यवाद देण्याची गरज आहे. त्याच्याबरोबर सहभागिता करा, त्याला विसरू नका. फेलोशिप विथ होली स्पिरिट डेली, रोज त्याच्याबरोबर सहभाग. प्रियांनो, देवाचा आत्मा जो आमच्यामध्ये तो उपस्थित आहे, तो आमच्या संगती बोलतो, आमच्या जीवना संगती बोलतो, आमच्या सेवा करतो. आज सकाळी मी ज्या वेळेला इंग्लिश चर्चमध्ये होतो, त्या ठिकाणी असताना एक वचन मला आलं, त्या जे वर्ड कन्फेशन जे होतं, आणि मला असं वाटलं की मी त्यातून सुरुवात करावी आज. इर्मयाचं पुस्तक, याचा इर्मया हा संदेष्टा आहे, मोठा संदेष्टा, याचा 17वा अध्याय आणि 7वं आणि 8वं वचन. इर्मयाचं पुस्तक, याचा 17वा अध्याय आणि 7वं आणि 8वं वचन. जो पुरुष परमेश्वरावर भाव इर्मयाचं ठेवतो, पुस्तक, याचा 17वा अध्याय आणि 7वं आणि 8वं वचन. वचन 7 आणि 8. हा, जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवतो, ज्याचा भाव विषय परमेश्वर आहे, ज्याची आशा, ओके, ज्याचा भाव विषय परमेश्वर आहे, तो धन्य पुरुष आहे. तो जलद टाकी लावलेल्या वृक्षासारखा होईल. हा, तो आपली मुळे नदी टाकी पसरेल. तो आपली मुळे नदी काठी पसरवेल. उन्हाची झळा येते, तिला तो भिणार नाही. पहा, कुठलंही उष्णता येऊ दे, कुठली उन्हाची झळी येऊ दे, त्याला तो भिणार नाही. त्याची पाने हिरवी राहतील, त्याची पाने सर्व काळ हिरवी राहतील. अवर्षणाच्या वर्षी त्याला चिंता पडणार नाही. हा, तो फळे देण्याची अवर्षण म्हणजे ज्या वेळेला त्या ठिकाणी दुष्काळ होईल, त्या वेळेला त्याला चिंता पडणार नाही. काय होणार नाही? त्याला चिंता वाटणार नाही. बर, तो फळे देण्याचे सोडणार नाही. तो फळ देण्याचं सोडणार नाही. ही विल नेव्हर. पहा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रियानो, हे वचन हे तुमच्या माझ्यासाठी आहेत. फार गरजेचं आहे की तुमचा भाव, तुमची आशा ही देवाच्या वचनावर, देवावर असू द्या. जगामध्ये आम्ही असत असताना ज्या ज्या बातम्या तुमच्याकडे येतात, आणि खूप लोक त्या बातम्या ऐकत बराच वेळ घालतात आणि आपल्या जीवनाला त्या बातम्यानुसार घडवण्याचा प्रयत्न करतात, आणि मग त्या बातम्या भीतीदायक असतात, भयावह असतात. मी तुम्हाला आज विनंती करतो, हे जे वचन आहे हे कधीच विसरू नका. ह्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, ज्याचा भाव परमेश्वरावर आहे, ज्याची आशा परमेश्वरावर, आणि आशा तो असा व्यक्ती आहे ज्याची मुळं पाण्याच्या नदीच्या, म्हणजे पाण्याजवळ लावलेली आहे मुळं. ओके, तुमची मुळं त्या पवित्र आत्म्याचं पाणी आणि देवाच्या वचनाच्या पाण्यावर लावलेले असू द्या. जर तुमच्या मनामध्ये भीती निर्माण झाली ज्या क्षणी कुठल्याही कारणामुळं, तर एक लक्षात ठेवा की तुम्ही त्या पाण्यापासून स्वतःला वेगळं केलेलं आहे. तुम्हाला आवडो न आवडो हे वक्तव्य मी करत आहे. ज्या वेळेला तुमच्या मनामध्ये कुठल्याही गोष्टींची भीती येते, भय वाटतं, काहूर मनामध्ये येतं, याचा अर्थ तुम्ही त्या नदीपासून स्वतःला दूर ठेवलेलं आहे. त्या नदीच्या प्रवाहापासून स्वतःला दूर ठेवलेलं आहे. म्हणजे तुम्ही भयभीत झालेला आहात. कारण कुठलाही ख्रिस्ती विश्वासणारा कधीही भयभीत होता कामा नये. हालेलुया. मी बायबलच्या वचनानुसार तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, भीती देवापासून नाहीये. भीती डायरेक्ट हे सैतानाचं शस्त्र आहे. देवाने आम्हाला भीतीचा आत्मा दिलेला नाहीये. भय हे दुरात्म्यापासून येतं.
आणि ज्या वेळेला तुमच्या मनात, तुमच्या हृदयात, तुमच्या विचारामध्ये कसलं पण भय असेल, कुठल्या काही लोकांना वाटत असेल माझ्या लेकरांविषयीचं भय, आता मी काय करू? देवाच्या वचनाकडे जा, देवाच्या वचनाचं मनन करा, त्याच्यावर विचार करा, त्यामध्ये राहा. ती भय तुमचा सोडून गेल्याशिवाय राहणार नाही प्रियांनो. कारण देवाची इच्छा आहे तुम्ही हिरव्यागार टवटवीत झाडासारखे असावे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. येणार वर्ष हे आशीर्वादाचं असणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. याचा अर्थ अडचणी येणार नाहीत असं नाही. जगामध्ये अडचणी प्रियांनो येणार आहेत. अडचणीला तुम्ही घाबरणार नाही, उलट तुम्ही हसाल. तुम्ही जर इयोबाचं पुस्तक वाचाल तर इयोबाच्या पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे की जो देवाच्या वचनावर मनन करतो, वचनामध्ये राहतो, त्याचा भाव विषय परमेश्वर आहे, दुष्काळाला बघून तो हसतो. हालेलुया. नुसतं आमेन म्हणण्यासाठी नाहीये इथं, अरे किती चांगलं नाही, जीवनामध्ये प्रॅक्टिकल तुम्ही तसं असलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. यू शुड बी लाईक दॅट. तुम्ही विश्वासणारे, ह्या जगामध्ये आगळे वेगळे व्यक्ती आहात. तुम्ही देवाची लेकरं आहात. यू शुड बी द विटनेस ऑफ जीसस क्राइस्ट. आमेन. येशू ख्रिस्ताने तुम्हाला कशाला नेमलेलं माहिती आहे पृथ्वीवर? की तुम्ही येशूचे साक्षीदार असावं. प्रेज द लॉर्ड. हे वचन जे आहे त्याला जोडूनच जर तुम्ही प्रेषणचे कृत्याचा पहिला अध्याय आणि 6वं वचन वाचाल तर शिष्यांना प्रश्न पडला होता आणि ते म्हटले की दे बापा, येशू इस्रायलचं राज्य तू आत्ताच स्थापणार आहेस काय? यास्तव ते एकत्र असताना त्यांनी त्याला विचारले, प्रश्न केला, प्रभू या वेळेस आपण इस्रायलाचे राज्य पुनर्स्थापित करणार काय? पुनर्स्थापित इस्रायलचं राज्य करणार, देवाचं राज्य स्थापित करणार का? तू आता स्थापित करणार का देवाचं राज्य? सगळेजण बोलतायत ना वेगवेगळ्या युट्यूब मध्ये. 2030 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त येऊन त्याचं राज्य स्थापित करणार आहे. अजून कोणी म्हणते 2050 मध्ये येणार आहे, कोणी म्हणते उद्या येणार आहे 2027 मध्ये. मला माहित नाही. पवित्र शास्त्र आम्हाला तसं सांगत आहे. चिन्ह आम्हाला 100% सांगतात, पण कधी कधी त्या चिन्हाकडे पाहत, त्या चिन्हाच्या गोष्टीकडे लक्ष देत आम्ही जे परमेश्वराला पाहिजे त्याकडे विसरून जातो. येशू ख्रिस्ताने म्हटलं शांत बसा, 7वं वचन त्यातलं. तो त्यास म्हणाला, जे काल व प्रसंग पित्याने आपल्या स्वाधीन ठेविले आहेत ते ओळखणे तुम्हाकडे नाही. तुम्हाला गरजच नाही ते समजून घेण्याची. काय प्रभू, तर प्रभू येणार आहे समजलं तुम्ही तयार होईन ना, छान छान कपडे घालीन. समजा प्रभू कळाला, काय वाटतं स्तुती, उद्या प्रभू येणार आहे असं कळालं तर काय करशील तू? काय काय करणार काय तुम्ही? समजा आज ठरव सर उद्या सकाळी 12 वाजता प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे, काय करशील तू? काय कराल तुम्ही? काय कराल डॉली, काय करशील? कळालं उद्या सकाळी 12 वाजता प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे. उद्या दुपारी म्हणा, सकाळी म्हणा, जे काय कराल तुम्ही? गुडघे टेकून प्रार्थना कर, तयारी करू स्वतःची. पण देवबापाची अशी इच्छा आहे की तुम्ही सर्वदा तयार असावं, एव्हरी टाइम. आणि म्हणून प्रभूने नाही सांगितलं कुठल्या वेळेला येणार आहे. तो वेळ तुम्हाला सांगितला असताना तो त्या 2 तास अगोदर पर्यंत पाहिजे तसं वागला. 2 तासामध्ये पश्चाताप करून. हॅलो, प्रभूला तुमचा माझा स्वभाव जास्त चांगला माहिती. तो ही नोज यू वेल. त्याला माहित आहे तुम्ही माती आहात.
काय सातवचन कोणाच्या हातात आहे? तुम्हाला समजण्याची गरज नाहीये. तो त्यास म्हणाला, जे काल व प्रसंग पित्याने आपल्या स्वाधीन ठेवले आहेत ते ओळखणे तुम्हाकडे नाही. तुम्हाला नाहीये त्याचे. हे जे काही चिन्ह आम्हाला 100% सांगतात. मी 1000 वेळा सांगेन. मी इथं उभा राहून इस्रायलमध्ये जे जे घटना घडतात मी सांगत असतो, दरवेळेस सांगतो. पण मी एक गोष्ट सांगायला कधीच विसरत नाही. असे तयार असा की आज रात्री येशू येईल आणि अशी आपल्या जीवनाची करून ठेवा की 50 वर्षापर्यंत तुम्ही जगणार. म्हणजे पण पुढचे 50 वर्ष तो येणार नाही. लक्षात ठेवा. तुमची तयारी अशी असली पाहिजे की आज रात्री तो आला तर मी त्याबरोबर जाणार आहे. पण पुढच्या 50 वर्षाबद्दल आम्हाला माहित नाही. मी जीवनामध्ये ह्या गोष्टीचं भय तुम्हाला असता, उलट आनंद असला पाहिजे. यासारखा आनंद कुठलाच नाही प्रियांनो. परमेश्वराच्या सानिध्यात जाणं, परमेश्वराबरोबर एकत्र होणं चांगली गोष्ट आहे. पण 8वं वचन काय सांगतं त्याच्यावर आपण लक्ष देऊया. पवित्र आत्मा तुम्हावर येईल. पवित्र आत्मा, सगळे आपण म्हणायचं का? आपण सर्वजण एकत्र वचन बोलूया. पवित्र आत्मा तुम्हावर येईल. माझ्यावर येईल. सगळं पवित्र आत्मा माझ्यावर येईल. तेव्हा मला सामर्थ्य प्राप्त होईल. यरुशलेमामध्ये, यहुदामध्ये, शम्रोनामध्ये, जगाच्या शेवटापर्यंत मी येशूचा साक्षीदार होईल. कोणाचा साक्षीदार? कोणाचा साक्षीदार? तुमचा नाही, माझा नाही. पीपल विल लुक ॲट मी. अरे हा येशू आहे. येशूचा साक्षीदार. पवित्र आत्मा तुम्हाला मला येशूचा साक्षीदार बनवतो. आमच्यामधून ते भय काढून टाकतो. तुम्ही जर येशूचं जीवन पाहिलं तर तो बोटीत बसला होता आणि घाबरला होता का? वादळ आलं होतं, पाणी भरलं चाललो बोटीमध्ये, सगळे शिष्य घाबरले आणि हा काय करत होता? झोपला होता. पवित्र आत्म्या वाचून तुम्ही येशूचे साक्षीदार बनू शकत नाही. यू कॅनॉट. तुम्ही प्रयत्न पण करू नका. तुम्ही स्वतः जर तुम्ही बनला असता तर येशूलाही त्या जगात यायची गरज नव्हती. नाही, मी तुम्हाला सांगतो नाही. हे सामर्थ्य पवित्र आत्मा तुमच्यावर येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. सगळे म्हणा, पवित्र आत्मा माझ्यावर येईल आणि मला सामर्थ्य प्राप्त होईल. पण एक गोष्ट सांगून ठेवतो प्रियांनो, परत एकदा जर बॅटरी डाऊन असेल ना, त्या सामर्थ्याचा, त्या बॅटरीचा काही उपयोग नाही. जी बॅटरी आहे ना, तुमच्या मोबाईलची असू देत किंवा तुमच्या जीवनात, ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताला पवित्र आत्म्या वाचून कोणी सुद्धा येशू प्रभू आहे असं म्हणू शकत नाही. ज्या दिवशी तुम्ही येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारलं, जर स्वीकारलं नसेल तर आज संधी आहे, स्वीकारा. त्याचं आगमन जवळ आहे, 100% जवळ आहे. ओके. अगदी पहिल्या शतकांपासून पावलाने सांगितलं त्याचं आगमन जवळ आहे. आणि 20व्या शतकामध्ये, 21व्या शतकामध्ये मी तुम्हाला सांगत आहे की त्याचं आगमन जवळ आहे. मला माहित नाही तो वेळ कधी आहे, पण त्याचं आगमन जवळ आहे. लक्षात ठेवा, जेव्हा तो येईल त्यावेळेस तो येणार आहे. म्हणून त्या प्रभूला स्वीकारा, आपला तारणारा प्रभू म्हणून स्वीकारा. त्याला आपला प्रभू म्हणून त्याला जागा द्या. आणि मग तो एक अद्भुत काम करतो. तो अद्भुत काम करतो. ज्या दिवशी तुमचं तारण होतं, ज्या दिवशी तुमचा उद्धार होतो, तुमचा नवा जन्म होतो, तो तुमच्या आतमध्ये एक नवा मनुष्य निर्माण करतो. सगळे म्हणा, नवा मनुष्य. नवा मनुष्य. तो नवा मनुष्य एक बॅटरी सारखा आहे. ओके. त्याला रिचार्जची गरज आहे. त्या नव्या मनुष्या सांगते पवित्र आत्मा जुडलेला आहे. डायरेक्ट
जो प्रभू सांगती जडला तो आणि प्रभू एक आत्मा आहेत. यू आर वन स्पिरिट विथ गॉड. देवाबरोबर एक आत्मा तुम्ही आहे. तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. पण हे सामर्थ्य जोपर्यंत कार्यात पडत नाही तोपर्यंत काही उपयोग नाही. तुम्हाला असा गैरसमज असू देऊ नका. पहा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आमचा प्रभू येशू, त्याला पवित्र आत्म्याची गरज होती. ज्या दिवशी त्यांनी पाण्याने बप्तिस्मा घेतला तो आत्मा कबुतरासारखा येऊन त्याच्यावर वस्ती केली. त्याला पवित्र आत्म्याची गरज होती. येशू ख्रिस्ताला जो तुम्हाला आणि मला किती आहे प्रियांनो. येशू ख्रिस्ताला पवित्र आत्म्याने चालवलं. बायबलचं वचन सांगतं, लुकाचं शुभवर्तमान 4 अध्यायाचं 1 वचन, की पवित्र आत्म्याने त्याला चालवलं. हे सगळे फॅन एक तर तिथं चाललेलं आहे, एक इथं चाललेलं आहे. माझ्याकडे काहीच नाहीये. ओके. हा, येशू पवित्र आत्म्याने परिपूर्ण होता. यार्देनेपासून माघारा आला आणि त्याला आत्म्याने 40 दिवस अरण्यात नेले. त्याला आत्म्याने अरण्यात नेले. इंग्लिश मध्ये म्हटलेलं आहे लूक 4:1. येशू पवित्र आत्म्याने परिपूर्ण होतास. Luke 4:1. Then Jesus being filled with the Holy. सगळे म्हणा filled with the Holy Spirit. सगळे म्हणा filled with the Holy Spirit. सगळे म्हणा filled with the Holy Spirit. आत्म्याने भरलेला. कसा कसा returned from the Jordan and was led by the Spirit. जोपर्यंत तुम्ही आत्म्याने भरले जात नाही तोपर्यंत आत्म्याचं मार्गदर्शन नाही. Jesus was filled with the Holy Spirit and was led by the Spirit. पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याचा जन्म झाला ना हो. पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याचा जन्म झाला. मग आता त्याला फिल्ड विथ द होली स्पिरिट काय गरज आहे? बायबलचं वचन सांगतं का की तुम्ही पण आत्म्याने भरलं पाहिजे? काय म्हणतं बायबलचं वचन? जर येशू ख्रिस्ताला आत्म्याने भरल्याची गरज होती तर तुम्हाला नाही आहे का? इफिस्करास पत्राचा 5 अध्याय आणि 18 वचन काय सांगतं? द्राक्ष रसाने मस्त होऊ नका तर आत्म्याने भरले जा. Do not drink with wine, in which is dissipation, but be filled with the Holy Spirit. द्राक्षरसाने मस्त होऊ नका, त्यात बेतालपणा आहे, तर आत्म्याने परिपूर्ण हो. आत्म्याने परिपूर्ण हो. आत्म्याने परिपूर्ण होण्याची गरज आहे. आत्म्याने परिपूर्ण. तुमची बॅटरी फुल असली पाहिजे. म्हणजे जिथं तुम्ही जाल तिथं येशूचे तुम्ही साक्षीदार बनाल. जिथं तुम्ही जाल तुम्हाला लोकांना तुम्ही दिसणार नाही. नाही दिसणार. मग तुम्ही असं म्हणणार नाही आता माझी सटकली. हॅलो, तुम्ही असं म्हणणार नाही आता माझी सटकली. नाही नाही, ते म्हणाल नाही बाबा मला माहित आहे पवित्र आत्मा मला मार्गदर्शन करणार आहे. तुम्ही असं म्हणणार नाही काय करू, पेट्रोल एवढं वाढलेलं आहे, आता काय करू, सगळं असं होणार आहे, अरे काय करू. नाही, तू म्हणणार या प्रसंगामध्ये परमेश्वर माझा सहाय्य करता आहे. हालेलुया. तो माझा पुरवठा आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जगातल्या कुठल्या, ऐका प्रियांनो, भय देवापासून नाहीये. कुठली परिस्थिती असू दे, येशू म्हणाला मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही. ऐका, यू आर नॉट ऑर्फन. योहानाचं शुभवर्तमानाचा 14 अध्यायाचं 18 वचन काय सांगतं पहा.
योहान शुभवर्तमानाचा 14वा अध्यायाचा 18 वचन. योहान शुभवर्तमानाचा 14वा अध्यायाचा 18 वचन. मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही, मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही. तुम्हाकडे येईल. सगळे म्हणा, मी या जीवनामध्ये कधीही एकटा नाही. मला लोनलीनेस कधीच वाटत नाही. मी या जगामध्ये कधीच एकटा नाही. येशू माझ्या बरोबर आहे, पवित्र आत्मा माझ्या बरोबर आहे. मित्रांनो, हे वचन येशू सांगत आहे. मी तुला एकटं सोडणार नाही तुषार, मी तुझ्या बरोबर आहे. आय एम दे. जर ज्या क्षणी तुम्हाला असं वाटतं नाही राव ह्या जगामध्ये मी एकटा आहे, यू हॅव गॉन अस्ट्रे फ्रॉम फेथ. विश्वासापासून तुम्ही मागं पडलात. आय एम सिरियस. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, ज्या क्षणी तुम्हाला असं वाटतं की भयभीत झालेलं आहे, देवाचं वचन वाचण्यापासून तुम्ही दूर गेलेला आहात. Your faith in God's word is gone. कारण fear has taken the spirit. That's the spirit. देवाचा आत्मा आम्हाला देवाच्या वचनाकडे घेऊन जा. म्हणतो ऐक, मी तुझ्या बरोबर आहे. इनफॅक्ट 16 वचनामध्ये काय लिहिलं पहा त्या ठिकाणी. मी पित्याला विनंती करीन. मी पित्याला विनंती करेन, मी पित्याला विनंती करेन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल. सत्याचा आत्मा देईल. त्याने तुम्हा बरोबर सदा सर्वदा राहावे. कधी कधी राहावं. ऍक्च्युली हा जो शब्द आहे ना, आय विल प्रे फादर अँड ही विल गिव्ह यू अनदर हेल्पर. अनदर हा जो शब्द आहे ना, तो शब्द असा आहे ॲलॉस पॅराक्लोटोस. सगळे म्हणा ॲलॉस पॅराक्लोटोस. परत एकदा ॲलॉस पॅराक्लोटोस. परत एकदा ॲलॉस पॅराक्लोटोस. मी मुद्दाम बोलून घेतोय समजण्यासाठी की माझ्या सारखाच दुसरा सहाय्यक हेल्प मी तुला देतो. सेम लाईक मी, माझ्या सारखाच दुसरा सहाय्यक मी तुला पाठवतो. ऐका, आय डोंट वॉन्ट यू टू बी ऑर्फन. यू नेव्हर फील, तुम्ही या जगामध्ये असताना अरे मी एकटाच आहे, मला सहाय्य करणारा कोण नाही आहे, ना माझा भाऊ मला मदत करतो, ना माझी बहीण मला मदत करते, ना माझा बाप मला मदत करतो, ना आई मदत करते. द मोमेंट यू स्टार्ट थिंकिंग लाईक दॅट, प्रियांनो, तुम्ही विश्वासापासून बाजूला जा. हॅव फेथ इन गॉड. हॅव फेथ इन गॉड. देवावर विश्वास ठेवा. जो मनुष्य परमेश्वराला भाव विषय करतो तो आपलं मुळ त्या नदीच्या पाण्याकडे लावतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ते फार गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, हे गरजेचं आहे. आत्म्याने भरलेलं जीवन. हे मी बऱ्याच वेळा उपदेश केला असेल किंवा आज तुमच्या घरी नवीन प्रगटीकरण असेल, पवित्र आत्मा तुम्हाला सांगते नवीन गोष्टी बोलत असेल. पण आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, गॉड वॉन्ट्स टू बी विथ यू ऑल द टाइम. सर्वदा, एव्हरी टाइम. पुढे काय म्हटलेलं आहे 17 वचनामध्ये, जग त्याला ग्रहण करू शकत नाही. त्याला जगाच्याने ग्रहण करवत नाही. जग त्याला ग्रहण करत नाही कारण ते त्याला पाहत नाही. कारण काय? कारण ते त्याला, मग काय झालं? तुम्ही त्याला पाहता का? तुम्ही त्याला पाहता का? ऐका प्रियांनो, जग हे 5 इंद्रियावर अवलंबून आहे. जगातले लोक 5 इंद्रियावर जीवन जगतात. दिसणं,
ऐकणं, गंध, चव आणि स्पर्श, ह्या 5 इंद्रियावर जग जगत. पण विश्वासणारे 6व्या इंद्रियावर जीवन जगतात, जो विश्वासाचं इंद्रिय आहे. हालेलुया. द मोमेंट यू लूज युअर फेथ, ज्या क्षणी तुम्ही तुमचा विश्वास गमावता, प्रियांनो, तुम्ही ह्या 5 इंद्रियावर असता. आणि मग तुम्ही पवित्र आत्म्या सांगते प्रयत्न करता, पवित्र आत्मा मला वाटतच नाही देवाप आहे, मला वाटतच नाही माझं तारण झालंय, मला वाटतच नाही माझ्या बरोबर कोणी आहे, मला वाटतच नाही. कारण तुम्ही ह्या 5 इंद्रियावर जीवन जगत आहात. जोपर्यंत तुम्ही ह्या 6व्या इंद्रियावर येत नाही विश्वासाने, हे देवा तुझं वचन सांगतं, तुम्हाला सोडणार नाही आणि मला टाकणार देखील नाही. हालेलुया. तुम्ही त्याला ओळखता, असं म्हटलं ना. अगर त्याला ओळखीत नाही, तुम्ही त्याला ओळखता. सगळे म्हणा मी त्याला ओळखतो. त्याला ओळख. ते काही बोलत नाही, काही लोक बोला ना, मी त्याला ओळखतो. त्याला ओळख. आपल्या शेजाऱ्याला सांगा मी पवित्र आत्म्याला ओळखतो. ओ शेजाऱ्याला सांगा, मला नका सांगू. जरी नवरा बसला, बायको बसली, तरी त्याला सांगा मी पवित्र आत्म्याला ओळखते. तुला मी ओळखत नाही तेवढंच पवित्र आत्म्याला ओळखते. मी तुला ओळखतो. ती म्हणती मी तुला चांगलंच ओळखते. तिच्याशिवाय दुसरं कोण ओळखणार मला? ओळख आहे. मागील 33 वर्ष आम्ही एकत्र राहतोय. बघा, ती मला चांगलंच ओळखतं, पण मी अजूनही तिला ओळखू शकलो नाही. पास्टर जेम्स, खरं ते सांगतो, पवित्र आत्म्याला ह्या वचनातून मी ओळखतो. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आम्ही ते पवित्र आत्म्याला ओळखत. वी नो द होली स्पिरिट, वी नो द प्रेझेन्स ऑफ गॉड. आम्हाला माहित आहे देवाचा आत्मा आमच्यामध्ये आहे. माझ्या भावानं, बहिणीनं, आणि सर्वात मोठी अडचण आहे की खूप लोकांना असं वाटतं आता पवित्र आत्मा मला चालवेल. दे डोंट एक्नॉलेज हिज प्रेझेन्स. सकाळी उठल्यानंतर दे डोंट टॉक विथ हिम. ते सकाळी उठल्यानंतर त्याच्याबरोबर सहभागिता करत नाही. बी फिल्ड विथ द होली स्पिरिट, बायबलचं वचन सांग. कसं काय पवित्र आत्म्याने भरलं जाईल? आपण इफिसकरास पत्र मगाशी 5वा अध्याय 18 वचन वाचलं. 19 वचन वाचूया ना. इफिसकरास पत्र याचा 5वा अध्याय 18 वचन पण वाचू आणि 19 वचन पण वाचू. द्राक्षरसाने मस्त होऊ नका, द्राक्षरसाने मस्त होऊ नका, त्यात बेतालपणा आहे. त्यात बेतालपणा आहे. तर आत्म्याने परिपूर्ण हो, तर आत्म्याने परिपूर्ण होऊन स्तोत्र, गीते व आत्मिक प्रबंध व आत्मिक प्रबंध ही एकमेकास म्हणून दाखवा. आपल्या काय 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 थांबा काही नका. आत्म्याने भरण्याचा मार्ग इथं आहे बघा. तर तुम्ही स्तोत्र म्हणा. द मोमेंट तुम्ही 150 स्तोत्रापैकी एखादं स्तोत्र म्हणता, हे परमेश्वरा आमच्या प्रभो, सर्व पृथ्वीचे नाव किती थोर आहे. तू आपले वैभव आकाशभर पसरले आहे. तू बाळके व तानुले यांच्या मुखातून सामर्थ्य स्थापित केले आहे. तुला विरोधी आहेत म्हणून वैरी व सुडग्यास कुंठित करा म्हणून तू असे केले. आकाश जे तुझे अंगुली कार्य, त्यात नेमलेले चंद्र व तारे याचकडे पाहावे तर. मर्त्य मनुष्य काय त्याची तू आठवण करावी. मानव तो काय की त्याला तू दर्शन द्यावे. तू त्याला देवापेक्षा किंचित कमी असे केले. त्याला गौरव व थोरवी आणि मुकुटबंडित केलंय. त्याला आपल्या हातच्या कृत्य प्रभुत्व दिलंय. तू सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवलंय. गुरे ढोरे, शेळरे मेंढरे, वन पशु, आकाशातील पाखर, समुद्रातील मासे, जलात संचार करणारे सर्व प्राणी. हे परमेश्वरा आमच्या प्रभो, सर्व पृथ्वी तुझे नाव किती किती. ज्यावेळेस तुम्ही एखादं स्तोत्र म्हणता, आत्म्याने भरून जाता. हालेलुया. आत्म्याने, यू गेट फिल्ड विथ द होली स्पिरिट.
तुमची बॅटरी रिचार्ज व्हायला सुरुवात होते. हॅलो, ती रिचार्ज करण्याची गरज आहे. आणि एव्हरी डे, रोज रोज रिचार्ज करण्याची गरज आहे. काल ब्रदर दिनाकरनचं एक छोटस क्लिप पाहत होतो मी, आणि त्यांनी उपदेश करता करता त्यांनी सांगितलं, अरे मी एक दिवस हे जे MSCB चे लोक असतात ना, त्या MSCB च्या लोकांना प्रश्न केला की ज्या वेळेला जिथं इलेक्ट्रिसिटी तयार होते ती तुम्ही स्टोअर कुठं करता? स्टोअरला काय म्हणतात इंग्लिश? त्याचा साठा कुठं करतात? त्या लोकांनी म्हणे डोक्यावर हात मारला, तुम्हाला काय माहित नाही. ते म्हणे इलेक्ट्रिसिटी कधीच स्टोअर होऊ शकत नाही. हा, इलेक्ट्रिसिटी कधी स्टोअर, ती तिथून निघते, ती वायरच्या द्वारे फिरत फिरत वेगवेगळ्या भागामध्ये, ह्या गावातून त्या गावात, त्या गावातून त्या गावात तिचा वापर केला जातो. ती कधीच स्टोअर काही प्रमाणामध्ये बॅटरीज मध्ये, काही प्रमाणामध्ये त्यामध्ये, तो थोड्या प्रमाणामध्ये, पण जेव्हा ती स्टोअर होत असते त्याची जी सामर्थ्य ती कमी झालेलं असतं. तो नो, इलेक्ट्रिसिटी इज नेव्हर स्टोअर्ड. आणि त्यांनी सांगितलं, यू कॅनॉट स्टोअर द पॉवर ऑफ द होली स्पिरिट इन युअर लाईफ. आणि हे माझा अनुभव आहे प्रियांनो, माझ्या वैयक्तिक जीवनातला अनुभव. तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, मी माझ्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने मृत व्यक्ती जिवंत झालेले पाहिले. दॅट पीपल रेस्ट मी पाहिलेले, मी चिन्ह चमत्कार घडलेले पाहिलेले आहे. पण त्याच वेळेस मी साध्या साध्या लोकांसाठी प्रार्थना केली, त्यांना आरोग्य नाही मिळालं. I went to God. I said, why? आरोग्य किंवा देवाचं सामर्थ्य हे प्रियांनो पवित्र आत्म्याच्या द्वारे आहे आणि डिपेंड्स ऑन द अनॉइंटिंग ऑफ द होली स्पिरिट. एकदा मला 27 जानेवारी 1986 ला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा मिळाला. 1986 ला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा मिळाला म्हणजे त्या दिवशी मला पवित्र आत्मा येऊन माझ्यामध्ये वस्ती केला. पण तेव्हाच जे सामर्थ्य आहे ते आजपर्यंत चालू आहे असं म्हणता येत नाही, अशक्य आहे. मला माझ्या जीवनात ते पवित्र आत्म्याचं अभिषेक हा माझ्याकडे ते फिट केलेलं आहे. काय म्हणतात त्याला, एक युनिट फिट केलंय पवित्र आत्म्याला स्वीकारण्याचं. घरामध्ये आता आपण इथं इलेक्ट्रिसिटीचा वापर करतोय ना, जर इथं युनिट नसलं असतं तर इथं इलेक्ट्रिसिटी आली नसती. ते युनिट माझ्यामध्ये केलंय, जगातल्या लोकांमध्ये नाहीये. ते विश्वासाचं युनिट आहे. प्रेज द लॉर्ड. ज्या वेळेला मी आत्म्याने गीत गायला लागतो, मी स्तोत्र गायला लागतो, आणि मग काय म्हटलेलं आहे, आत्मिक प्रबंध. आत्मिक प्रबंध. काय होत आत्मिक प्रबंध? काय आत्मिक प्रबंध? हे आत्मिक गीत म्हटलेलं, ऍक्च्युली प्रबंध नाही, आत्मिक गीत. इथं म्हटले स्पिरिच्युअल सॉंग्स. आत्मिक गीत म्हणजे शहरियाला अंधीरा बाबा, शहरियाला अंधीरा लांधीराला बाबा, या रांधेरा लांधीरा लांधर बलबा. पहिले पर्यंत 14 अध्यायाचं 15 वचन, मी बुद्धीने गीत गाईन, मी आत्म्याने गीत गाईन. 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 मी बुद्धीने स्तोत्र गाईन, मी आत्म्याने स्तोत्र गाईन. असंच लिहिलेलं आहे पहिले ग्रंथिकारात 14 अध्यायाचं 15 वचन. तर मग काय, मी प्रार्थना आत्म्याच्या सामर्थ्याने करणार व बुद्धीच्या सामर्थ्याने. स्तोत्र गान आत्म्याच्या सामर्थ्याने गाणार व बुद्धीच्या सामर्थ्यानेही गाणार. बुद्धीच्या आणि आत्म्याच्या सामर्थ्याने.
आत्मिक प्रबंध, आत्मिक गीत मी गाईन. मी हे गीत तर गाईन. त्या गीताद्वारे प्रभूच्या आत्म्याचा अभिषेक माझ्यावर येतो. पण मी आत्मिक प्रबंध गाईन. लक्षात ठेवा प्रियांनो, तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. जेव्हा जेव्हा पवित्र आत्मा येतो, खूप लोक जगामध्ये असे आहेत, म्हणजे पवित्र आत्मा एकदम शांतेचा आत्मा आहे, कबुतरासारखा आहे, शांत असतो, एकदम शांत बसतो. पवित्र आत्मा मला बायबलमध्ये शांत बसलेला कुठं दिसलाच नाही. मला नाही दिसला. मला तुम्हाला सापडलं तर मला सांगा. हो, बायबलमध्ये लिहिलेलं आहे, ज्या वेळेस मोशेला देवाने सांगितलं, मोशे अरे तू एकटा नाही करू शकत, तुला 70 लोकांची गरज आहे मदतीसाठी. मग मोशे, तुम्ही आता नका वाचू, पण गणनाच्या 11व्या अध्यायामध्ये गेलात तर तुम्हाला वाचायला मिळतं. ओके, त्यामध्ये गणनाच्या 11व्या अध्यायामध्ये असं लिहिलेलं आहे, मोशे मी तुझ्यामधून आत्मा काढणार आहे आणि या 70 लोकात टाकणार आहे. तू 70 लोक निवड, तुझी निवड आहे. मोशेने देवाला लिस्ट दिली 70 लोकांची. त्यातले 68 लोक मोशेच्या बरोबर होते, 2 लोक बाजारात होते. त्या लिस्ट पैकी 70 लोकांपैकी ते 68 लोक देव परमेश्वर उतरला. बायबल हे गणनाच्या पुस्तकात जाऊन वाचा. देवाने मोशेमधून आत्मा घेतला आणि त्या 70 लोकांवर टाकला. आणि काय झालं, हे 68 लोक परमेश्वराचा संदेश देऊ लागले. काय देऊ लागले? सगळे म्हणा पवित्र आत्मा जेव्हा येतो, सगळे म्हणा पवित्र आत्मा जेव्हा येतो तो जिभेचा ताबा घेतो. हे 68 लोक देवाची स्तुती करू लागले, संदेश देऊ लागले. 2 लोक बाजारात होते, बाजारामध्ये देवाची स्तुती करू लागले. हालेलुया. नाही, बाजारात नाही करायची. मला माहित नाही, प्रभूचा चालवतो, तुम्ही त्याला स्तुती स्तवन द्या प्रियांनो. परमेश्वराचा आत्मा चालवतो. शौलाला सांगितलं, ज्या वेळेला तू मला सोडून जाशील तुझ्यावर पवित्र आत्मा येईल. शौल चालता चालता जायला लागला आणि त्याच्या समोरून एक संदेश त्यांचा गट येत होता. त्यावेळेला शौल आत्म्याने भरला आणि शौलाने काय केलं, तो परमेश्वराचा संदेश देऊ लागला. हालेलुया. तोंडातून. तुम्हाला माहित आहे का, ज्या दिवशी योहान बाप्तिस्मा करणाराचा बाप जखर्या, त्या जखर्यावर पवित्र आत्मा आला. त्यांनी त्याचं मुख बंद होतं, 9 महिने तोंड बंद होतं. सुरुवात कुठून झाली तर परमेश्वराचं स्तोत्र गात त्यांनी सुरुवात केली. मरियाला देवा बोलला, मरिये जा पहा एलिझाबेथ, योहान बाप्तिस्मा करण्याच्या आई, तिला जाऊन भेटती, 6 महिन्याची गरोदर आहे. त्यावेळेला मरिया किती 90 मैल गेली. ती कशी गेली माहित नाही, पण गेली. जेव्हा ती तिथं पोचली, ज्या वेळेला एलिझाबेथने मरियाला पाहिलं, तिच्या उदरामधला बाळ आत्म्याने भरलं. त्याने उडी मारली आणि एलिझाबेथ काय करू लागली, परमेश्वराची स्तुती करू लागली. हालेलुया. पवित्र आत्मा जेव्हा येतो, मुखातून स्तुती, स्तोत्र, आत्मिक प्रबंध निघाल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. त्यानंतर मरिया पवित्र आत्म्याने भरली. मरिया पवित्र, आणि मग तिने काय केलं, मरियाने स्तोत्र गायला सुरुवात केली. परमेश्वर दिनांची काळजी घेणारा परमेश्वर आहे. मुखातून काम सुरू झालं. हालेलुया. 120 लोक ज्या वेळेला त्या अप्पर रूम मध्ये होता, प्रत्येकावर अग्नीच्या ज्वाला उतरून आल्या. फ्लेम ऑफ फायर. एव्हरी फ्लेम ऑफ फायर हॅज अ नेम ऑफ द फायर. आमेन. प्रत्येकावर हा अग्नीचा ज्वाला उतरून आली आणि प्रत्येक जण आत्म्यामध्ये देवाशी बोलू लागले. द फर्स्ट पॉवर that you receive to speak with Almighty God. सगळे म्हणा पहिलं सामर्थ्य
मला प्राप्त होतं पवित्र आत्म्याद्वारे देवाशी संभाषण करण्याचं. ऐका प्रियांनो, that is what the power of God comes to you. And as you speak in tongues, as you start thanking God, as you start giving glory to God, अद्भुत एक तुमचं बॅटरी चार्ज व्हायला लागते, चार्ज व्हायला लागते. विदाउट फेथ पवित्र आत्मा काम करू. ओनली विश्वासाच्याच वातावरणात पवित्र आत्मा काम करतो. माझ्या भावांना बहिणींना, मला संपवायचं. आय जस्ट वॉन्ट टू टेल यू वन थिंग. मला फक्त तुम्हाला रिमाइंडर करायचं होतं. प्लीज, ज्या वेळेला प्रभू परमेश्वर ह्या जगामधून पवित्र आत्म्याला काढून घेणार आहे, ऐका, त्यावेळेला प्रत्येक विश्वासणारा जो आत्म्याने भरलेला आहे तो त्याच्यावर उचलला जाणार आहे. फेलोशिप विथ होली स्पिरिट. दिस इज ओनली थिंग आय वॉन्ट टू रिमाइंड यू एव्हरी डे. ऐका, उन्हाळ्याचे दिवस आहेत. आमच्या काही लोकांनी माठ आणले असतील ना, आणलेत का माठ? मी माठांना नाही विचारत, मी माठाबद्दल विचारत. आणलेत का? परवाच्या दिवशी मी त्याच्याला म्हटलं, अरे आपल्याला घरी माठ आणायला पाहिजे जरा, कारण पाणी जरा थंड असलं तर बरं आहे. पण तुम्हाला माहित आहे का, माठामध्ये जेव्हा तुम्ही पाणी भरून ठेवता ते किती दिवस टिकतं? जास्ती 1 दिवस 2 दिवस. तुम्ही प्यायला नाही तरी ते कोरडं होऊन जातं. कारण पाणी जे आहे त्या पाण्यात झिरपण्याची, त्या माठामध्ये एक गोष्ट आहे झिरपण्याची. हे जे शरीर आहे ना, ऐका माझ्या भावानं बहिणींनो, अभिषेक हा सर्वदा तुमच्यामध्ये राहत नाही, तो झिरपून निघून जातो. तो त्याला पर्क्युलेशन म्हणतात. पर्क्युलेशन होतो, तो झिरपून निघून जातो. तुम्हाला नवीन आणि नवीन पाणी त्यामध्ये रोज भरावं लागतं माठामध्ये. लहानपणी जेव्हा मी लहान होतो, माझंच काम होतं माठामध्ये पाणी भरायचं. मला अजूनही आठवतं, मी पाणी भरायचो. मोठा माठ होता, आम्ही 8 जण होतो घरामध्ये. काळाच्या काळा मोठा माठ होता. आणि पाणी खूप थंड असायचं. रोज पाणी भरायचं. माझ्या भावानं बहिणींनो, आज तुम्हाला विनंती करतो, तुमच्या माठामध्ये रोज हा जो मातीचं भांड आहे ना, हे काही करू शकत नाही. ख्रिस्ती जीवन जगू शकत नाही. ख्रिस्तासाठी साक्ष होऊ शकत नाही पवित्र आत्म्याच्या शक्तीशिवाय, त्याच्या आत्म्याच्या अभिषेकाशिवाय, त्याच्या उपस्थिती. तुम्ही जर एक उदाहरण देतो, समजा मी तुमच्या घरामध्ये राहिलो, तुम्ही कसे वागालो? कसे वागाल? स्तुती करशील का? भांडण महिमा सांग. माझ्या माग काय काय करते मला माहिती आहे तू. पण मी जर घरी गेलो नाही करणार. When you know the Holy Spirit is with you, you will always be walk in the fear of God. परमेश्वराच्या भयामध्ये तू चालशील. माझ्या भावानं बहिणींनो, आज तुम्हाला विनंती करतो, प्लीज वॉक विथ द होली स्पिरिट. एक्नॉलेज हिज प्रेझेन्स. त्याला सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत, ही डझंट वॉन्ट यू टू बी, तुम्ही अनाथ राहू नये. तुम्हाला तो मदत करणार आहे. तो तुम्हाला सांगेल. काही काही लोकांना वाटतं पवित्र आत्मा फक्त चर्च मध्ये नाही, तुमच्या शेअर मार्केटसाठी तो तुम्हाला सहाय्य करतो. तुमच्या बिझनेस साठी तो तुम्हाला सहाय्य. ऐका, मी तुम्हाला सांगतो, ही वॉन्ट्स यू टू बी, तुमचं झाड हिरवगार आणि फळदायी असावं. हालेलुया. तुमच्या कामावर तो तुम्हाला सहाय्य करतो. ही इज देअर विथ यू फॉर एव्हर. आमेन. आत्मिक प्रबंध तिथंच थांबत नाही हो. 20 वचन काय सांगतं पहा ना. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नामाने सर्व गोष्टींबद्दल. इफिसकरास पत्र 5 अध्यायाचं 20 वचन वाचत आहोत आपण. इफिशियन्स 5:20. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नामाने सर्व गोष्टीबद्दल सर्वदा देव पित्याचे उपकार स्मरण करा.
देव पित्याचे उपकार स्मरण करा. गिव्हिंग थँक्स. सकाळी उठल्यानंतर देवाचे आभार मानणं. ऑलवेज गिव्हिंग थँक्स. प्रभू तुला धन्यवाद. धन्यवाद प्रभू. पित्या तुझे आभार, सर्व गोष्टीसाठी आभार मानतो. तुला धन्यवाद देतो. हे ख्रिस्ती विश्वासणारे कुरकुर करणारे असता कामा नये. नाही नाही नाही, नेव्हर. चिडचिड करणारे नाही. कधीच नाही. तुला धन्यवाद देतो. त्या कामवाली बाई जी येत नाही वेळेवरती, आपण तुला धन्यवाद पित्या. छोट्या छोट्या गोष्टी देवाला धन्यवाद द्यायला शिका. हो देवा धन्यवाद. पास्टर काय पण बोलतो, आम्ही त्या कामवाली बाईसाठी धन्यवाद. हे देऊन तर बघा. स्टार्ट गिव्हिंग, स्टार्ट डुईंग समथिंग यार. तुमच्या जीवनातल्या प्रत्येक, मी म्हणत नाही, ऑलवेज म्हटलंय का हो? सर्वदा. कधी? सर्वदा देव पित्याचे उपकार. आणि एका ठिकाणी म्हटले, मला वाटतं पहिले थेसलोनिकर आस्पत्रेचा 5व्या अध्यायामध्ये आणि 23व्या वचनामध्ये असं म्हटलंय, सर्व गोष्टीसाठी. पहिले थेसलोनिकर आस्पत्र 5व्या अध्यायाचं 23वं वचन ना, नाहीये का? आहे. शांतीचा देव. कुठलं वचन? 18 वचन. बर 18 वर्स 18. सर्व ख्रिस्त येशूमध्ये सर्व स्थितीत उपकार स्मरण करा, कारण तुम इन ऑल सर्कमस्टन्सेस. कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. सगळं माझ्याविषयी देवाची इच्छा आहे. मी सर्वदा देवाचे आभार मानावे. हालेलुया. आपल्या जागेवर उभे राहूया ना. आपण त्याला धन्यवाद द्या. पुढची काही मिनिट जर तुम्हाला स्तोत्र म्हणायचं तुम्ही स्तोत्र म्हणा. जर तुम्हाला गीत गायचं तुम्ही गीत घ्या. तुम्हाला जर आत्मिक प्रबंध म्हणायचे आत्मिक प्रबंध म्हणा. धन्यवाद द्यायचे तर धन्यवाद द्या. पण पुढचे काही मिनिटं आपण त्या देवाला धन्यवाद देणार. आपण आपलं माठ हे मातीचं भांड आज भरून घेणार आहोत. पाणी नव्हे पवित्र आत्म्याने भरणार आहोत आणि निर्णय करू रोज भरणार आहे. प्रभू मी माझ्या माठाला, माझ्या देहाला रोज आत्म्याने भरणार आहे. आत्म्याच्या प्रेरणेने चालणार आहे. ही वॉज फिल्ड विथ द होली स्पिरिट अँड द स्पिरिट ऑफ गॉड लेड हिम. तो आत्म्याने भरलेला असा आला आणि देवाच्या आत्म्याने त्याला मार्गदर्शन केलं. यू आर सपोज टू बी लेड बाय द होली स्पिरिट. तुम्ही पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात चालणारे लोक असायला पाहिजे. बट गेट फिल्ड विथ द होली स्पिरिट. तुमची बॅटरी 2% आहे का? काही लोकांच्या बॅटऱ्या मेलेल्या आहेत, डेड आहे. परवा दिवशी कोणा सांगतो बोलत होतो. म्हटलं भाऊ तू किती वेळ देवाची आराधना करतो? पास्टर मी करतो 5 दिवस प्रामाणिकपणे केले, पण 6व्या दिवशी मग वेळच नाही मिळाला, विसरून गेलो. आणि त्यानंतर मग पूर्ण महिना काहीच केलं नाही. देहामध्ये करू नका, त्याच्या साह्याने करा. मी तुम्हाला सांगतो माझ्या जीवनामध्ये मी जे शिकलो, मी देवाच्या साह्याने, ओनली बाय द हेल्प ऑफ द होली स्पिरिट. मी देवाला स्पष्ट सांगतो मला जमत नाही दे बाबा. आय कॅनॉट डू दिस. आय एम सॉरी. पण मी तुम्हाला सांगतो, जेव्हा मी तुम्हाला ती स्टोरी दरवेळेस सांगतो, मी ती मरता मरता एक स्त्री मरणातून जिवंत झाली. 1 तास मी अन्य भाषेत प्रार्थना करत होतो. काय प्रार्थना करायची मला काहीच माहित नव्हतं. तिथं जाऊन बसू पर्यंत, मी प्रार्थनेला गेलो तोपर्यंत मला माहित नव्हतं काय करायचंय. पण ज्यावेळेस हातात तेल घेतलं, वचन काढलं, देवाचा आत्मा म्हणाला सुधीर मृत्यूच्या दुरात्म्याला धमकाव. आणि ज्यावेळेस मृत्यूच्या दुरात्म्याला धमकावलं, जी डॉक्टरने सांगितलं जगणार नाही, सगळे नातेवाईक रडत होते, ती बाई खोकून उठली आणि त्यानंतर 20 वर्ष जगली. ऐका, देवाचा आत्मा, इट इज अ, मी तुम्हाला सांगतो, यू नीड द अनॉइंटिंग. वी ऑल नीड. असं लिहिलेलं आहे, येशू ख्रिस्तावर आरोग्य देण्याचा अभिषेक होता. You need the anointing in your life.
अभिषेकाची गरज आहे प्रियांनो. पवित्र आत्मा आहे, ती बॅटरी लावलेली आहे, पण त्या बॅटरीला रिचार्ज करत राहायला पाहिजे एव्हरी डे. When Holy Spirit leads you to the word of God, देवाचं वचन, पवित्र आत्मा तुम्हाला त्याकडे लीड करेल. काल कोणीतरी मला एक असंच मेसेज पाठवला, म्हणे बायबल मध्ये असंच कुठंच लिहिलंय की रोज प्रार्थना करा आणि रोज वचन वाचा. बायबल मध्ये लिहिलं रोज वधस्तंभ घेऊन चाला. मी त्या मुलाला लिहिलं, अरे बाबा, एक तर बायबल तुला अर्धवट माहितीये. बायबल मध्ये स्पष्ट सांगलं की रात्रंदिवस देवाच्या वचनावर मनन कर, रोज नाही म्हटलेलं. आणि निरंतर प्रार्थना कर असं सांगितलेलं आहे, रोज नाही म्हटलेलं. वधस्तंभ रोज घेऊन चालायचं आहे. अर्धवट ज्ञान असणारे खूप प्रॉफिट, खूप अपोस्टल, खूप पास्टर्स ह्या जगामध्ये निर्माण झालेले आहेत. बी केअरफुल. तुम्ही काय ऐकता, काय वाचता. माझ्या भावानं, बहिणीनं, पवित्र आत्म्याला काम करू द्या. गेट फिल्ड विथ द होली. रिचार्ज युअर बॅटरी टुडे. You need every day. We thank you, Lord. Gift of healing will work on your life. आरोग्याचं दान तुमच्या जीवनात, ज्ञानाचं वचन तुमच्यामध्ये काम करेल. गिफ्ट ऑफ नॉलेज विल वर्क इन युअर लाईफ. तुमच्या जीवनामधून विद्येचं वचन काम करेल. You will be used for his kingdom. तुम्ही त्याच्या राज्यासाठी वापरले जाणार आहात. 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 त्याच्या राज्यासाठी. कारण तो अभिषेक तुम्हाला चालवणार आहे. तो अभिषेक तुम्हाला भूत काढायला मदत करेल. तो अभिषेक त्याचं सामर्थ्य मोकळं करतो. You shall receive power when the Holy Spirit comes upon you. Oh, Father, we thank you. पवित्र आत्मा आमच्यामध्ये उपस्थित आहे. यावेळेला मी रेचल ताईला विनंती करतो, पुढे येईल आणि आम्हा सर्वांसाठी प्रार्थना करेल. धन्यवाद प्रभु, धन्यवाद. आपली स्तुती करतो. धन्यवाद पवित्र आत्मा, तू आमच्यामध्ये वस्ती करतो प्रभू. तू आम्हाला भरतोस म्हणून धन्यवाद प्रभू. त्या जिवंत पाण्याच्या नद्या प्रभू तू आमच्यातून वाहवतो म्हणून धन्यवाद प्रभू. जे आम्हाला जीवन देतं, दुसऱ्यांना आमच्याद्वारे जीवन देतं म्हणून धन्यवाद. धन्यवाद प्रभू. एक मंडळी म्हणून तुझ्या हातामध्ये आम्ही पडतो प्रभू. प्रभू रोज आणि रोज प्रभू तुझ्या पायथ्याशी बसून प्रभूजी प्रभू पवित्र आत्म्याने भरून प्रभू तू सेवा करण्यासाठी आम्हा प्रत्येकाचं तू सहाय्य कर प्रभू. आज आम्ही तुझ्या अधीन आणि स्वाधीन होतो. प्रत्येक अडखळणं निघून जाऊ दे आज येशूच्या नावामध्ये प्रभू. आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. ते जीवन्या पाण्याच्या नद्यामध्ये वाहण्यासाठी प्रभू तू आमचं सहाय्य कर. पवित्र आत्मा तू आमच्या जीवनाचा ताबा घे प्रभू. तू आम्हाला चालव प्रभू आणि होऊ दे आमच्याद्वारे प्रभू फक्त येशूचं गौरव प्रभू. आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू आजच्या वचनासाठी. हे वचन आमच्या जीवनामध्ये आम्ही स्वीकारतो आणि प्रभू आम्ही प्रार्थना करतो याद्वारे प्रभू आमच्या जीवनामधून 100 पट फळ येऊ दे प्रभू आणि येशू तुझं गौरव होऊ दे. तुला धन्यवाद दे. तू स्तुती करत येशूच्या नावामध्ये. आमेन. कुठलीही गाठ तुमच्या शरीरात राहू शकत नाही. कुठलीच गाठ नाही. त्या प्रत्येक गाठीला प्रभू येशूच्या नावामध्ये मी आज्ञा करतो, त्या शरीराला सोडून निघ. कुठलंही दुखणं त्या शरीरात राहू शकत नाही. विशेष करून त्या तळपायाचं दुखणं आहे, त्या दुखण्याला मी आज्ञा करतो, निघ येशूच्या नावामध्ये. येशूच्या नावामध्ये. येशूच्या नावामध्ये. कोणाला तरी वाटतं की ते पोटातलं दुखणं माझं कधीच बरं होणार नाही. ते पोटातलं दुखणं देवाला माहित आहे का? हो, ते दुखणं माहित आहे.
ह्या क्षणी त्या पोटावर हात ठेव. त्या दुखण्याला मी आज्ञा करतो. दुखण्या प्रभू येशूच्या त्या मूळ कारणाला, फक्त दुखणं नाही, ते दुखण्याचं मूळ कारण जे आहे त्या कारणाला मी आज्ञा करतो. दुखण्या निघ येशूच्या नावामध्ये, निघून जा पूर्णपणे येशूच्या नावामध्ये. अपेंडिक्स असो, स्टोन्स असो, विरघळून जा येशूच्या नावामध्ये पूर्णपणे. शांदिराला अंधाराबा सिखाला अंधिराबाला अंधाराबा शिखा ओरियाला अंधाराबा सिखाला अंधिराबाला अंधाराबा शिखा. धन्यवाद पिता. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो त्या आरोग्याच्या कार्याबद्दल. तू आरोग्यदाता देवबाप आहेस म्हणून तुला धन्यवाद. त्या शत्रूला तू पूर्ण त्या वधस्तंभावर हरवलेलंस म्हणून तुला धन्यवाद. शत्रूला तू उद्ध्वस्त केलंस म्हणून तुला धन्यवाद. धन्यवाद राजांच्या राजा येशूच्या नावामध्ये. आमेन. आपण त्या प्रभूला टाळ्या वाजवून धन्यवाद देऊ, त्याची स्तुती करू. थँक्यू. आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक यू जीसस. वी वर्शिप यू लॉर्ड. थँक यू. आपण सर्वजण खाली बसू शकतो. प्रियांनो, ही गोष्ट कधीच विसरू नका की देवबापाने इतकी मोठी आशीर्वादाची गोष्ट दिलेली आहे तुम्हाला आणि मला. की ज्या वेळेला मी ते स्तोत्र गात होतो, मी दरवेळेस गातो ते स्तोत्र घरामध्ये असताना, हे परमेश्वरा आमच्या सर्व पृथ्वी नाव किती देतो. ते नाव जे आहे ना, तुम्हाला माहित आहे का, पित्याने आम्हाला येशूचं नाव शस्त्र वापरायला दिलेलं आहे. त्यानं त्याचं प्रगटीकरण तुम्हाला प्राप्त हो. ते नाव अद्भुत नाव आहे. त्यानं मी तुम्हाला सांगतो, ते नावच नव्हे तर खुद्द पवित्र आत्मा तुमच्यामध्ये येऊन वस्ती करतो. परमेश्वराचा आत्मा तुमच्यामध्ये येऊन वस्ती करतो. देव पिता तुमच्यामध्ये येऊन वस्ती करतो. त्या प्रभूला धन्यवाद देण्याची गरज आहे. त्याच्याबरोबर सहभागिता करा, त्याला विसरू नका. फेलोशिप विथ होली स्पिरिट डेली, रोज त्याच्याबरोबर सहभागिता करा.